नमस्ते. आज आपण आलेलो आहोत नलवडे फॅमिलीकडे. सगळ्यात पहिले आपण आपल्या काका काकूंची ओळख करून घेणार आहोत. तर काकू, तुमचं नाव सांगा सगळ्यांना. रेखा नलवडे. आणि काकांचं नाव? श्यामराव नलवडे. ठीक आहे. तर गेली 4 महिने झाले काका आणि काकू दोघे आपल्याकडे थेरपीसाठी येत आहे. तर काकू, मला सगळ्यात पहिले सांगा, तुम्हाला थेरपीला येण्याच्या पहिले काय काय त्रास होता? मला मणक्याचा त्रास होता आणि काकांना? गुडघ्याचा त्रास. ठीक आहे. म्हणजे काकूंना मणक्याचा त्रास होता आणि काकांना गुडघ्याचा त्रास होता. तर तुम्ही दोघांनी या पहिले म्हणजे थेरपीला येण्याच्या पहिले काही ट्रीटमेंट केलात का? बरेच दवाखान्यात वगैरे गेले झाले. जाऊन आलो. हा, मग त्याने काय फरक काय दाखवला फरक तुम्हाला? पडला नाही. हे माहिती पडलं मॉम अच्छा. सेंटर. ठीक आहे. म्हणजे काका आणि काकू दोघांनी याच्या आधी भरपूर सारे उपचार केले, पण त्यांना तिथे काही रिझल्ट जाणवला नाही आणि त्यांना काही दिवसापूर्वी आपल्या मॉम हेल्थ केअर सेंटर बद्दल समजलं आणि त्यानंतर त्यांनी आता 4 महिने होत आले ते आपल्याकडे रेग्युलर थेरपी घेताय. तर काकू, मला सांगा, जेव्हापासून तुम्ही सेंटरमध्ये येऊन थेरपी घेताय तर तुम्हाला काय काय फरक जाणवलाय त्याने? फरक म्हणजे जवळजवळ 70-80% फरक पडलाय मला. आणि काकांना? काकांना पण तसं ओके 80-90% म्हणलं हा, म्हणजे दोघांनाही छान रिझल्ट आलेला आहे. काकूंना पण 80% आणि काकांनाही 80-90% रिझल्ट आलेला आहे. तर काकू, मला सांगा, तुम्ही दोघेही तिथे येऊन थेरपी घेत होते बरोबर? आणि तुम्हाला सेंटरमध्ये थेरपी घेऊन सुद्धा फायदाच होत होता. मग तुम्ही मॉम मॅट आणि NSM मशीन घरामध्ये घेण्याचा डिसिजन का घेतलाय? घेतलंय म्हणजे मला पण फरक पडलाय आणि माझ्या फॅमिलीसाठी घेतलंय मी. अच्छा. सगळ्यांनाच उपयोगात येईल. ओके. म्हणजे काका आणि काकू सेंटरमध्ये येऊन थेरपी घेताय, पण घरामध्ये त्यांचे नातवंड आहेत किंवा त्यांचे मुलं सून आहेत, तर त्या सगळ्यांनाच थेरपीचा फायदा व्हावा. काही टाइम मॅनेज न झाल्यामुळे त्यांना सेंटरमध्ये यायला पॉसिबल नाही होते आणि घरामध्ये जर प्रोडक्ट असेल तर त्या सगळ्या व्यक्ती घरामध्ये थेरपी घेऊ शकतात. मग हाच विचार करून काका आणि काकूंनी आपली मॉम मॅट आणि NSM मशीन घरामध्ये घेण्याचा डिसिजन घेतलेला आहे. थँक्यू. थँक्यू.